नाही, खरं तर आंदोलन करायचं कारणच नाही, कारण का महिला आरक्षणाचा कायदा हा 2023ला अंमलात आणला गेला. तो मान्य सुद्धा त्या ठिकाणी झालाय. काँग्रेस आणि आमच्या सगळ्यांचं मत होतं 2024च्या इलेक्शनलाच महिला आरक्षण तुम्ही लागू करा आणि इलेक्शन त्या पद्धतीने त्या ठिकाणी होऊ द्या. पण भाजपला काय आहे, की एकतर महिला आरक्षण द्यायचंच नाही. त्यामुळे परत एकदा मान्य झालेलं आरक्षणाचा मुद्दा या पार्लमेंट स्पेशल सिटिंगमध्ये त्यांनी आणला आणि त्याला जोडलं काय, तर डिलिमिटेशन जोडलं आणि खासदारांची संख्या आपल्याला वाढवायची हे जोडलं. कदाचित त्यांना माहिती सुद्धा असावं की हे काय मान्य होणार नाही. मग महिला आरक्षण आपल्याला न देणं हे बरं, कारण का आपण जर बघितलं तर भाजप ज्या विचाराने चालतं त्याला आपण मनुवाद म्हणतो आणि त्या मनुवादाचा आपण अभ्यास केला तर त्याच्यामध्ये कुठेही महिलांना अधिकार, ताकद, महिला सबलीकरण हे मुद्दे त्याच्यामध्ये येत नाहीत. त्यामुळे मुद्दामून डिलिमिटेशन आणि खासदार वाढवण्याचा प्रयत्न, नाहीतर एक बिल ह्याच्यात घुसवलं जे सगळ्यांनी रिजेक्ट केलं. 100% भाजपचा पराजय हा परवाच्या पार्लमेंट सेशनमध्ये त्या ठिकाणी झाला आणि त्यांना वरून आदेश आलेत, केंद्राकडनं आदेश आलेत, आंदोलन करा आणि त्या पद्धतीने आंदोलन त्या ठिकाणी ते करायला लागलेले आहेत. दुसरं आदेशाप्रमाणे भाजपचे स्थानिक राज्यातले नेते वागतायत हे एवढंच आपल्याला म्हणावं लागेल. नाही नाही, एक तर त्यांची रणनीती जी होती की त्यांना असं वाटलं की काही उत्तर प्रदेशचे एसपी सारखा पक्ष, आपले वेस्ट बेंगॉलचा पक्ष हा कुठे ना कुठेतरी पाठिंबा देईल असं काहीतरी गणित त्यांचं त्या ठिकाणी असावं, जे फसलं. कारण का खरं काय करण्याचा प्रयत्न केला जातो, जे आसाम आणि जम्मू काश्मीरमध्ये झालं की मतदारसंघच असे फोडायचे आणि कसे फोडायचे हे मी तुम्हाला पिंपरी चिंचवडच्याच एका छोट्या उदाहरणामध्ये दाखवलं. म्हणून एसपीनी सुद्धा विरोध केला आणि टीएमसीने सुद्धा त्या बाबतीतला विरोध केला, कारण टीएमसी आणि एसपीला माहित होतं की महिला आरक्षणचं बिल ऑलरेडी पास झालेलं आहे आणि हे माहीत असल्यामुळे मग बॅकअप काय, तर मग आपण प्रिंट काढून ठेवावी, आंदोलन करता यावं आणि आंदोलन अशा पद्धतीने करायचं की महिलांवर अन्याय तिथं होतोय, ज्याचा फायदा हा तमिळनाडू इलेक्शनमध्ये होईल आणि वेस्ट बेंगॉलच्या इलेक्शनमध्ये होईल. याच्या मागे राजकारण सोडलं तर भाजपकडे दुसरी कुठलीही त्या ठिकाणी रणनीती नव्हती असं आपल्याला म्हणावं लागेल. आता काँग्रेसवर टीका करत असताना 4-4 राज्यांचं नाव 4-4 वेळा घेतलं, पण ते 4 राज्यांचं नाव कुठलं घेतलं? त्यात महाराष्ट्र नाही घेतलं, दुसरं कुठलं घेतलं नाही. त्यांनी काय घेतलं? तमिळनाडू घेतलं, त्याचं इलेक्शन आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश, ज्याचं इलेक्शन पुढच्या काही महिन्यांमध्ये येते. त्यानंतर वेस्ट बेंगॉलचं नाव घेतलं, ज्याचं इलेक्शन आता चालू आहे. म्हणजे कुठं ना कुठेतरी आपला पराजय झाला आणि त्या पराजयातून राजकीय पोळी भाजण्याचा केविलवाना प्रयत्न हा कुठेतरी नरेंद्र मोदी साहेबांकडनं झालेला आपण सगळ्यांनी बघितला. त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर आपण आणि आपले या देशातले भाजपचे प्रमुख नेते स्वतःला विश्वगुरू म्हणतात. विश्वगुरू म्हणजे त्यांचा शब्द, त्यांचं संभाषण, त्यांचं डिप्लोमसी ही अख्ख्या इतर देशांमध्ये ऐकली जाते. आणि अशा परिस्थितीमध्ये इराण जो देश तसा आपल्या जवळ होता, या देशात लागणारं तेल, गॅस हे इराण त्या भागातून आपल्याकडे येत होतं आणि त्यांच्या त्या डिप्लोमसीमध्येच आपण कुठेतरी कमी पडलो आणि आपल्या मागून पाकिस्तान तिथं जाते मध्यस्थी करते, अमेरिका आणि इराणमध्ये. मग आपण विश्वगुरू आपल्या स्वतःला म्हणतो, त्याचं कारण काय? का नुसतं फक्त भपकेगिरी करायला एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना म्हणावं लागेल. म्हणजे इंटरनॅशनल पॉलिसी बद्दल आपला देश फेल ठरलाय आणि फेल ठरल्यामुळेच आज तेलाचे जास्त भाव आपल्याला द्यावे लागतात, गॅस आपल्याला मिळत नाही, छोटं मोठं जे आपलं काय कॅन्टीन होतं, दुकान होतं ते आपल्याला बंद करावं लागलं आणि महागडं स्टील आता आपल्याला बाय करायला लागते, घ्यावं लागते घर बांधायला, नाही तर अजून काही कामाला. हे जे काही इन्फ्लेशन आता वाढले, ज्याच्यामुळे गरिबाला आज जास्त पैसे द्यावा लागतात त्याच कुठल्या तरी गोष्टीसाठी. याचं प्रमुख कारण आहे आपण इतर देशांबरोबर आपली मित्रत्व ठेवण्यामध्ये, डिप्लोमसी करण्यामुळे कुठं ना कुठेतरी मोठ्या प्रमाणात कमी पडलो.
याच्यात राजकारण कुठे येतं? 2024ला लोकसभेचं इलेक्शन जेव्हा चालू होतं आणि भाजप म्हणत होतं अब की बार 400 पार. 400 पार म्हणजे 400च्या पुढे जर यांचं खासदार निवडून आले असते तर यांनी संविधान बदललं असतं. तुम्ही संविधानाचा मुख्य गाभाच या डिलिमिटेशन आणि खासदारांची संख्या वाढवण्याचा जो प्रयत्न तुम्ही त्या ठिकाणी करत होता, त्यातून तुम्ही संविधानच बदलण्याचा प्रयत्न चालू होता हे आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे इथे आमचा जो प्रयत्न आहे की उद्या जाऊन संविधानाला कोणी चुकीच्या पद्धतीने तिथं हात लावणे ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. आणि तुम्ही जर बघितलं याच्यात काय आपण वर जाऊन जिंकू शकत नाही असं नाही. एसपी हा जो पक्ष उत्तर प्रदेशचा आहे त्यांनी याचा विरोध केला. वेस्ट बेंगॉल ममता दिदी त्यांच्या पक्षाला विरोध केला. बिहारमध्ये तेजस्वी यादवचा पक्ष त्यांनी त्याचा विरोध केला. कारण लोकसंख्या वाढवत असताना डिलिमिटेशन मध्ये जी काही गफलत होणार आहे, त्याच्यामध्ये जे काही बदल होणार आहेत, त्याच्यात ज्या काही गोष्टी होणार आहे आणि त्यामुळेच कुठं ना कुठेतरी एक भीती वाटते उद्या जाऊन आपलं संविधान हे धोक्यात येऊ शकतं. म्हणून या गोष्टीचा विरोध करतोय. आणि दुसरी गोष्ट, संविधान जेव्हा बनलं होतं नंतरच्या काळामध्ये आपण बघितलं असेल विकास होत असताना महाराष्ट्राचा, तमिळनाडूचा, गुजरातचा, आंध्राचा हा या भागाचा विकास खूप मोठ्या प्रमाणात केला. कारण धोरणं त्या पद्धतीची त्या ठिकाणी होती. आणि झालं असं की आजपर्यंत आपण जो टॅक्स गोळा करतोय, इथं असणारा सामान्य व्यक्ती सुद्धा बिस्किट घेतो, गरीब माणूस बिस्किटमध्ये पण जीएसटी जो टॅक्स आहे हा सगळा टॅक्स जो भारताचा 20-22% जास्त आपण गोळा करतो, त्यातून मोठा वाटा हा उत्तर प्रदेश, बिहार त्या भागामध्ये दिला जातो. त्यामुळे उद्या जाऊन तुम्हाला जर खासदारांची संख्या वाढवायची असेल तर मग टॅक्स कुठलं राज्य किती देतं याचाही त्या ठिकाणी विचार करून, लोकसंख्येचा विचार करून कुठल्याही राज्यांवर अन्याय होणार नाही, कुठल्याही भागावर अन्याय होणार नाही. उद्या जाऊन अप्रत्यक्षपणे संविधान तुम्ही बदलणार नाही असा आमचा प्रयत्न होता. म्हणून या डिलिमिटेशन कायद्याला आम्ही त्या ठिकाणी विरोध केला. सेट झालंच नाही. ग्रामीण भागामध्ये काल कोल्हापुरात मी गेलो होतो, साताऱ्यात तिथं काही लोकांना भेटलो. तिथं टपरीवाल्यापासून दुकानदारापर्यंत शेतकऱ्यापर्यंत सगळेच म्हणतात अरे बरं झालं भाजप हारलं. म्हणलं कुठं? म्हणलं पार्लमेंटमध्ये. कशाच्या बाबतीत? अहो ते काहीतरी तोडातोडी करणार होते ना मतदारसंघाची, त्याचं काहीतरी बिल आणलं होतं, त्यात ते हारले. लोकात मेसेज गेलाय भाजप हारलेलं आहे आणि हारण्याची सुरुवात झालेली आहे. त्यामुळे 2029ला कुठं ना कुठेतरी बदल होईल. आणि एक मी सांगतो, या बिलामध्ये जी काही गडबड केली, कुठेतरी 29ला आपण निवडून येणार नाही ही कुठेतरी भूमिका भाजपची दिसते. आणि हे ठामपणे मी सांगतो, कदाचित भाजपचा प्रयत्न होता पटपट ह्या गोष्टी करायच्या आणि इलेक्शन 2027 नाही तर 28लाच आपण लावायचं, महिलांचं नाव पुढं करायचं, महिलांचं मत आपल्याकडे घ्यायचं, डिलिमिटेशन मधून विरोधकाचे जे उमेदवार आहेत ते पाडायचे आणि 27-28 मध्ये इलेक्शन प्रीपोन करायचे, असा म्हणजे आधी ओढायची असा केविलवाना प्रयत्न कदाचित या सर्व गोष्टींच्या पाठीमागे होता असं काही तज्ज्ञांचं मत आलेलं आहे. त्यांच्या लेवलचे एवढे मोठे नेते या महाराष्ट्रामध्ये कोण आहेत आपल्याला बघावं लागेल. पवारसाहेब देशाचे नेते आहेत, पवारसाहेब या विषयामध्ये चर्चा करणार नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लेवलचे कोण नेते असतील तर त्यांनी त्यांना उत्तर त्या ठिकाणी द्यावं. आम्ही तुलना त्यांच्याबरोबर करत नाही. विचाराच्या बाबतीत तुम्ही जर विचारलं तर आम्ही नक्कीच त्यांच्या पुढे आणि या महाराष्ट्रासाठी जो विचार योग्य आहे त्या बाबतीत आम्ही पुढे आहोत. पण पद आणि अनुभव याच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस साहेब पुढे असल्यामुळे आम्हाला सांगता येणार नाही. पण उद्या जाऊन जर अशोक चव्हाण साहेब असतील, नाहीतर विखे पाटील साहेब असतील, ते पूर्वी काँग्रेसमध्ये होते, आज स्वतःच्या हितासाठी बीजेपी मध्ये गेलेले आहेत, अशा लोकांबरोबर जर चर्चा करायची असेल तर आम्हाला सांगा, आम्ही चर्चा करायला त्या ठिकाणी तयार आहोत. नाही, डिलिमिटेशन व्हावं पण ते सायंटिफिक पद्धतीने व्हावं. इथं जी कमिटी तुम्ही जर बघितली तर कमिटीचा प्रमुख एक्स सुप्रीम कोर्टचा जज, पण असे अनेक जजेस आहेत ते काही प्रमाणात करप्ट पण आहेत. हे मी नाही म्हणत. 100-200 कोटी रुपये एका जजच्या घरी सापडले. त्यानंतर तुम्ही केजरीवाल साहेबांच्या विषयाच्या बाबतीत बघितलं असेल, त्यांनी ज्या
जजच्या समोर नॉट बिफोर मी करण्याचा विषय मांडला, ते जे जज आहेत ते टोटली बीजेपी आणि RSSच्या विचाराचे आहेत. मग अशा एखाद्या व्यक्ती जर चेअरमन झाला आणि इलेक्शन कमिशन वाईस चेअरमन, मग तुम्ही समजून घ्या उद्या सगळा मनमर्जीपणा भाजपकडनं केला जाईल. त्यामुळे कमिटी फॉर्म करताना वेगळ्या पद्धतीची असावी. अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी जे सांगितले 2026 पर्यंत थांबा, त्याच्यानंतर तुम्ही जनगणना करा आणि ती जी लेटेस्ट जनगणना असेल त्या पद्धतीने तुम्ही डिलिमिटेशन करा. हे अटल बिहारी वाजपेयींचं जे मत होतं ते सर्व खासदारांना त्यावेळेस संवाद साधून चर्चा करूनच ते मत होतं. त्यामुळे त्यांचं मत चुकीचं आहे असं म्हणणार नाही. आमचं मत आहे की आमचं पण मत अटल बिहारी वाजपेयी साहेबांसारखंच आहे. त्या पद्धतीनेच डिलिमिटेशन पण सायंटिफिक फॉर्म्युले पद्धतीने व्हावं. आणि जग बदललेलं आहे, तर मग आपण टॅक्समध्ये सगळ्यात जास्त कुठल्या राज्यांचा वाटा आहे त्याला सुद्धा वेटेज आपल्याला देता येईल का, याचा कुठं ना कुठेतरी विचार तिथं झाला पाहिजे असं मला वाटतं. मला फोन आलेला नाही. सुप्रिया आत्यांना जर पारचा जयचा फोन आला असेल तर भावनिक दृष्टिकोनातून मला असं वाटतं की ताई जाऊ शकतात. कारण शेवटी अजितदादांकडे बघून सुनेत्रा काकींचा प्रचार हा मी सुद्धा तिथं 3 दिवस केलेला आहे. त्यामुळे सांगता सभेला जाऊन सुप्रियाताई भाषण सुद्धा करू शकतात, नाही तर जाऊही शकतात. पण कुठल्या पक्षाचा प्रचार करायला ते चाललेत असं म्हणून चालणार नाही. ते व्यक्तीचा प्रचार अजितदादांकडे बघून करण्यासाठी चालल्या असावेत असं माझं तरी मत आहे. सभा ही महायुतीची आहे, पण व्यक्ती हा पवार परिवारातला आहे. त्यामुळे आम्ही व्यक्तीच्या प्रचारामध्ये त्या ठिकाणी चाललेलो आहे. उद्या जाऊन पवार परिवारातला व्यक्ती नसता दुसरं कुणीतरी असतं आणि अजितदादांसारखा मोठा नेता गेला नसता तर आम्ही व्यासपीठावर गेलो नसतो. पण अजितदादांसारखा मोठा नेता तो पवारांच्या परिवारातला एक व्यक्ती असल्यामुळे आणि त्यांच्याच पत्नी म्हणजे सुनेत्रा काकी या उभ्या असल्यामुळे आम्ही व्यक्तीचा प्रचार अजितदादांकडे बघून त्या ठिकाणी करण्यासाठी गेलेलो आहोत. म्हणजे मी सुद्धा आणि आत्या सुद्धा आणि बिनविरोध होण्याची भूमिका सुद्धा अजितदादांकडे बघूनच आणि बारामतीकरांकडे बघून आम्ही त्या ठिकाणी ती मांडलेली आहे. अजितदादांच्या बाबतीत जे झालंय, कसं झालं, कोणामुळे झालं, त्याच्या मागे काय, याच्यावर कुठेतरी आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये चिंता आहे, नाही तर प्रश्न आहेत. त्यासाठी आम्ही लढत आहोत. मग अजितदादा कुठल्या पक्षाचे होते? अजितदादांचे एक वेगळा पक्ष होता. मग त्यांच्याबद्दलची चिंता व्यक्त करणं याच्यामध्ये आम्ही काही चुकतोय का? तर नाही चुकत. आम्ही याच्यामध्ये राजकारणच बघत नाही. दादांच्या बाबतीत जे घडलं ते अतिशय दुर्दैवी गोष्ट होती. दादा हे दुसऱ्या पक्षात असले तरी ते आमच्या जवळचे होते, ते माझे नेते होते. त्यांचा मी कार्यकर्ता होतो. या महाराष्ट्राचे खूप मोठे लोकनेता होता आणि त्यांच्या लेवलचा लोकनेता आज या महाराष्ट्रामध्ये नाही. मग अशी घटना अजितदादांच्या बाबतीत घडल्यामुळे परिवाराबरोबर राहणं हे या महाराष्ट्रात धर्माली आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी शिकवलेलं आहे. मग आम्ही परिवाराबरोबर आज आहोत. 23 तारीख होऊ द्या, त्यानंतर आम्ही जी भूमिका त्या ठिकाणी घ्यायची घेऊ. कारण काय ही पोटनिवडणूक झालीच नसती तर आमच्यासाठी चांगलं आहे. अजितदादा वेगळ्या पक्षातून आमच्या विरोधात बोलले असते तर आम्ही त्याचं उत्तर दिलं असतं. पण एवढा मोठा नेता संशयित पद्धतीने जर त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू होत असेल आणि मग परिवाराबरोबर राहणं हे आम्हाला आमच्या संस्कारांनी शिकवलेलं आहे, आमच्या आधीच्या पिढीला शिकवलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या धर्माला त्या ठिकाणी शिकवलं आणि त्या पद्धतीने आम्ही करत आहोत. कुणी काय टीका करायची ती करा. 23 नंतर त्या बाबतीत काय करायचं आम्ही बघू. जैसे थे असं स्टेटस आहे. नाही, स्टेटसच्या बाबतीत बोलायचं झालं तर जैसे ते स्टेटस आहे. अधिवेशनामध्ये जो मुद्दा मी मांडला होता त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी उत्तर दिलं. त्या उत्तरावर मी काही प्रश्न मांडले होते, त्याच्यावर परत त्यांनी तिथं उत्तर दिलं आणि ते उत्तर देत असताना त्यांनी सांगितलं होतं की आम्ही FIR CID कडे पाठवू. शब्दाचं आपण म्हणजे जे आश्वासन आपण जर बघितलं त्यातून आम्हाला सगळ्यांना हेच वाटलं की FIR CID कडे स्वीकारण्यासाठी पाठवला जाईल आणि त्याच्यावर तपास त्या ठिकाणी होईल. FIR जेव्हा
कर्नाटकाकडनं पाठवला होता 0 FIR, हा तिथे असणारा SHO म्हणजे PI हेली तो पाठवला, स्वीकारला. मग तिथे असणारा लोकल कोर्टाकडे तो पाठवला, त्यांनी मान्यता दिली. मग तिथे DGPली महाराष्ट्र DGPकडे पाठवून अधिवेशनात ही चर्चा झाल्यामुळे तो विषय आला CID कडे. मग आम्ही जेव्हा DGP महाराष्ट्राच्या विचारलं की अहो तुम्ही स्वीकारला का, ते म्हणजे नाही स्वीकारला नाही. म्हणलं मग काय केलं. दोन गोष्टी असतात, एखादा प्रोफेसर कसा आपल्याला सांगतो तसं ते सांगत होते. चांगली व्यक्ती आहे, मी त्या DGPच्या विरोधात नाही. प्रोफेसर सांगत असताना, प्रोफेसर DGP साहेब सांगत असताना त्यांनी सांगितलं की इन्व्हेस्टिगेशन आणि एन्क्वायरी याच्यामध्ये फरक आहे. मी म्हणलं आम्हाला तर इन्व्हेस्टिगेशन पाहिजे. नाही, या FIR ची इन्व्हेस्टिगेशन होणार नाही, याची एन्क्वायरी होईल. मग ते कोण करणार म्हणलं, CID करेल. मग तपास नाही, एन्क्वायरी होणार. म्हणजे कुठं ना कुठे शब्दाचा खेळ त्या ठिकाणी खेळला जातोय. अजितदादांच्या ऍक्सिडेंट बद्दल हे सरकार सिरियस नाही, नाहीतर VK सिंग जो कोणी या ऍक्सिडेंटला जबाबदार आहे त्याला वाचवण्याचा प्रयत्न तिथे केला जातोय. मी सातत्याने सांगत होतो DGCA मध्ये भ्रष्टाचार आहे. एअर वर्दीनेसचं सर्टिफिकेट देणारा जो डेप्युटी डायरेक्टर होता तो CBIला सापडला भ्रष्टाचार करताना. आणि माझं दुसरं अजून एक मत आहे की VK सिंग इतका पोचलेला आणि इतका घुसलेला माणूस आहे. अजितदादांच्या ऍक्सिडेंट बद्दल, घातपाताबद्दल जे काही पुरावे आहेत, या भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून तो पुरावे मिटवतोय, हे सातत्याने मी सांगतोय. म्हणून एन्क्वायरी पटकिनी करा, त्याच्यावर कारवाई करा, हे सांगत असताना सुद्धा कुणी ऐकत नाही. आणि हा जो डेप्युटी डायरेक्टर सापडलाय तो छोटा मासा आहे. असे मोठे मोठे शार्क, मोठे मासे अजून तिथं बरेच आहेत. आणि बघा राजकारण कसं असतं. अजितदादांच्या पक्षाला एकच मागणी केली होती अजितदादांच्या ऍक्सिडेंट बद्दल, काय, CBI कडे तपास द्या. मग आम्ही पण म्हणलो ठीक आहे, देत असाल तर द्या. 60 दिवस झाले CBI कडे तपास गेला नाही. म्हणजे तो जो ऍक्टर होता, काय नाव, सुशांत सिंग, 2 दिवसात CBIने तपास हातात घेतला. दादांचा 60 दिवस झालं घेतला नाही. पण जेव्हा डिलिमिटेशनच्या कायद्याची चर्चा सुरू झाली, TDPला दबाव आणायचा होता, TDPला म्हणजे चंद्रबाबू नायडूंच्या पार्टीला, 1 दिवस आधी CBI धाड टाकते DGCAवर, हा डेप्युटी डायरेक्टरला पकडते. मग कुठंतरी TDPला नाही चंद्रबाबू नायडूला घाबरवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. ते घाबरले, चंद्रबाबू नायडू साहेब घाबरले. त्यांच्या राज्याचं नुकसान होत असताना सुद्धा या डिलिमिटेशन कायद्याला त्यांनी पाठिंबा दिला. म्हणजे CBIचा वापर तुम्ही इथं घाबरवण्यासाठी करताय, पण दादांच्या एन्क्वायरीसाठी करत नाही का. VK सिंग उद्या जाऊन मोठ्या मोठ्या नेत्यांचे, लोकांची नावं घेऊ शकतो की या ऍक्सिडेंट पाठीमागे कोण आहे, आणि त्यामुळेच VK सिंगला वाचवलं जाते, असं आमचं ठाम मत आहे. नाही, माझी अपेक्षा आहे की तिथं मुख्यमंत्री साहेब येत आहेत आणि बारामतीकर अजितदादांच्या ऍक्सिडेंट बद्दल, बारामतीकर तर आहेतच, पण महाराष्ट्रातील तमाम जनता सुद्धा दादांच्या ऍक्सिडेंट बद्दल अतिशय भावनिक आहे. त्यामुळे त्या व्यासपीठावर अजितदादा नसल्यामुळे ती पोटनिवडणूक तिथं लागते. त्यांच्या पत्नी आता दादांच्या जागेवर तिथं आमदारकीसाठी उभ्या आहेत आणि ते जे व्यासपीठ आहे ते बारामतीमध्ये आहे. बारामतीचा विकास दादांनी केलेला आहे. तर मग तिथं लोकांचं वेगळं काय ऐकण्याची इच्छा नाहीये. तुम्ही वेगळी भाषणं कुठलीच करू नका. 1-2 मिनिटाचं भाषण सुद्धा जर केलं ना की सीबीआयच्या चौकशीचं काय झालं, FIRचं काय झालं, VK सिंगला का अजूनपर्यंत ताब्यात घेतलं नाही, आणि मग अशा प्रकारे संत गीतेने अजितदादांचा तपास का सुरू आहे, एवढी फक्त उत्तर दिली. आणि ती उत्तर देत असताना आश्वासक उत्तर दिली, तरी मला असं वाटतं की बारामतीकरांना ते फार पुरेसं आहे. मतदान तर करणारच आहेत दादांकडे बघून, पण देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं दुसरं कुठं काही नकोय. आणि त्याच्यातच आमचं एवढंच मत आहे की पुणे रिंग रोडला नाव द्या अजितदादांचं, हे आम्ही म्हणलो होतो, पण दादांचं नाव कुठंच नको असा कुठेतरी प्रयत्न भाजपकडनं केला जातोय. 2024ला दादा भाजप बरोबर असताना सुद्धा भाजपच्या एका सुद्धा नेत्याला प्रचारासाठी तिथं बोलवलं नाही. पण आता रस्सीखेच लागली आहे भाजपकडनं, बारामतीत जाऊन कार्यकर्त्यांचे मेळावे त्या ठिकाणी घ्यायचे. म्हणजे एक तर आम्ही म्हणतोय मोठ्या वास्तूला नाव दादांचं द्या, तिथं तुम्ही देत नाही. आणि मध्येच तुम्ही जर बघितलं असेल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव अजितदादांच्याच प्रयत्नातून ज्या युनिव्हर्सिटीला म्हणजे त्या ह्याला मेडिकल कॉलेजला दिलं गेलं होतं, नाही तर मेडिकल इन्स्टिट्यूटला दिलं गेलं होतं, तिथंच
सत्तेतला एक कुठला तरी माणूस येतो, मागणी नसताना त्याच्या खाली असणारं एक छोटंसं जे हॉस्पिटल आहे त्याला अजितदादांचं नाव दिलं जातं. आमचं मत आहे दादा आज असते तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांसारख्या एवढ्या महामानवाचं मोठं नाव एखाद्या हॉस्पिटलला दिलं असेल, नाही तर कॉलेजला दिलं असेल, तर दादांनी सुद्धा कुठंच तो बदलण्याचा प्रयत्न नाही तर इच्छा व्यक्त केली नसती. मग आमचं म्हणणं आहे रिंग रोडला तुम्ही नाव द्या, इथं नाव तुम्ही सहज देता का? तिथं वाद व्हावा. राजकीय दृष्टिकोनातून तुम्ही 2029 ची तयारी हॉस्पिटलला एक नाव देऊन एक वाद ऑलरेडी भाजपने तिथं सुरू केलेला आहे. म्हणजे भाजप राजकीय दृष्टिकोनातून या गोष्टीला त्या ठिकाणी बघत आहेत. पवार परिवारांचं नाव पूर्णपणे संपवण्याचा विचार हा भाजपच्या मनात असला तर पवार परिवाराचं नाव हे फक्त कोणामुळे आहे? तर सामान्य लोकांमुळे आहे, मतदारांमुळे आहे. किती काय प्रयत्न केलं तरी भाजपला काय याच्यातून साध्य करता येणार नाही. अजून म्हणतो आज बारामतीला तुम्ही चाललेला आहात, पुणे रिंग रोडचं नाव हे अजितदादांच्या नावाने तुम्ही त्या ठिकाणी द्या आणि प्रमुख वास्तू ज्या दादांच्या प्रयत्नातून पुण्यामध्ये ते अनेक वर्ष हे पालकमंत्री राहिल्यामुळे इथं ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत त्याला नाव आज तुम्ही जाहीर करून टाका. दादांचं नाव आम्ही त्या ठिकाणी दिलं. आम्ही या गोष्टींचं स्वागत करू आणि बारामतीकरांची हीच इच्छा आहे. आता आजचं भाषण काय होतं हे आपल्याला बघावं लागेल. स्टेज खूप मोठं केलंय पण पुढची बसण्याची जागा जरा छोटी वाटते आणि जागा का बदलली हे मला कळता येणार नाही. पण मोठे नेते आल्यानंतर ती दादांची साधी सोपी झाडातली अनेक वर्षांतून प्रथा असलेली जागा ती डावलून मोठ्या ठिकाणी जे काही सभा त्या ठिकाणी घेतली जाते, मोठे नेते आले म्हणून ती सभा घेतली जावी. पण बघूया 23 नंतर या बाबतीत अजून स्पष्टपणे बोलू. सातत्याने सांगतोय दादांचा प्रयत्न होता, दादांची इच्छा होती हा पक्ष दोन्ही पक्ष एकत्रित यावं. दादा नसताना दादा गेल्यानंतर हा विषय आता विलिनीकरणाचा फार जुना झालेला आहे. बघा प्राजक्तदादा तनपुरे हे पहिल्यांदा आमदार जेव्हा झाले तेव्हा लगेचच्या लगेच त्यांना मंत्रिपद मिळालं आणि त्यातून त्यांनी चांगलं काम केलंय. त्यांना अनुभव हा पदाचा हा खूप चांगला आहे. ते पुरोगामी विचाराबरोबर आहेत आणि आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या विचाराने मार्गदर्शनाखाली ते नेहमी त्या ठिकाणी काम करत असतात. त्यामुळे ते वेगळा कुठला दुसरा निर्णय घेतील असं मला तरी वाटत नाही. जो काही आत्ताचा निर्णय घेतलाय तो का घेतला त्यांनी त्या बाबतीतलं स्पष्टीकरण हे नक्कीच त्या ठिकाणी दिलेलं आहे. पण मला असं वाटतं की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे जे उमेदवार त्या ठिकाणी उभे आहेत त्यांना ताकद हे प्राजक्तदादा तनपुरे देतील आणि त्यांना निवडून आणून या महाराष्ट्राला त्या ठिकाणी नक्कीच दाखवतील असा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे. नाही बघा शेवटी जयंत पाटील साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला सुद्धा आहे, त्यांना सुद्धा आहे. ते जे आहेत ते नातेवाईक आहेत, भाचे आहेत. त्यामुळे थोडंसं मार्गदर्शन नक्कीच त्यांना त्या ठिकाणी जास्त असू शकतं. पण हा निर्णय त्यांनी का घेतला? कदाचित तिथं जे मागचे आमदार होते त्यांचा दुर्दैवी मृत्यू त्याच्यामध्ये झाला, मग आपण कशाला लढायचं अशी सुद्धा कदाचित प्राजक्तदादाची भूमिका त्या ठिकाणी असावी. नाही खोलात जावं, काय खरं घडलं हे कुठं ना कुठेतरी त्या ठिकाणी कळलं पाहिजे. काय झालं, कसं झालं, कोण जबाबदार, खरंच काय घडलं. पण या विषयाला खऱ्या गोष्टी त्या ठिकाणी पुढे आल्या पाहिजे. नाही तर जसं खरात प्रकरण होतं सुरुवातीला खूप गरम होतं, चर्चा त्या बाबतीतली बरीच झाली, पण आता त्या बाबतीत कुणीच चर्चा करेना. का? कारण नाशिकला जे व्हिडिओ 70 मिळाले होते एक हनी ट्रॅपच्या बाबतीत, अधिकाऱ्यांचे त्या महिलांबरोबरचे व्हिडिओ होते, नेत्यांचे व्हिडिओ होते. व्हिडिओची चर्चा झाली पण व्हिडिओ बाहेर नाही आले, कोणाचं नाव त्याच्यामध्ये कोणालाच माहित नाही. मग अधिकाऱ्यांवर दबाव टाकून सत्ताधाऱ्यांच्या बाजूने निर्णय घेण्यासाठी त्या अधिकाऱ्यांचा वापर केला जात असेल असं आम्हाला वाटतं. तसंच नेत्यांचं आहे. तसंच खरातांच्या प्रकरणात जे व्हिडिओ आले त्या व्हिडिओचा वापर हा ब्लॅकमेलिंगसाठी केला जातो, राजकीय दृष्टिकोनातून फायदा घेतला. म्हणजे सामान्य लोकांना ह्यातून शून्य गोष्टी मिळतात, ठेंगा मिळतो, शेंगदाणा मिळतो, फुटाणे मिळतात. पण याचा फायदा कोणाला होत असतो
तर याचा फायदा सत्ताधारींना होत असतो, नेत्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी. त्यामुळे या TCS हे प्रकरण नाही तर इतरही कुठलं त्यात खरंच खोलात जाऊन तपास करण्याची खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी जरूरत आहे. 100% डायव्हर्जन ऑफ इश्यू आहे आणि जी माहिती त्यांच्याकडे आहे, जो व्हिडिओ आहे, त्याचा ब्लॅकमेलिंगसाठी सत्ताधारी उपयोग करत आहेत. ते फक्त राजकारणासाठी, बाकी ह्यातून न समाजासाठी न महाराष्ट्राला यातून काय मिळेल असं वाटतं. शेतकऱ्यांना असणारी अडचण, महिला सुरक्षिततेचा विषय, नोकरीचा मुद्दा आहे, त्या नोकऱ्या IT सेक्टर मधल्या चाललेल्या आहेत. त्याच्याच बरोबर इतरही काही महत्वाचे विषय. 90 लाख म्हणजे खरं तर काल देवेंद्र फडणवीस साहेब बोलले 1 कोटी महिलांच्या सह्या आम्ही घेणार आहोत. मला त्यांना एवढंच म्हणायचंय, ज्या लाडक्या बहिणींना तुम्ही पैसे देत होता त्यांचं नाव आता वगळलं. अशा 90 लाख महिला आहेत, त्यांच्या सह्या आधी पहिल्या घ्या आणि मग बाकीच्या 1 कोटी महिलांच्या सह्या त्या ठिकाणी घ्या आणि राजकारण करा. एवढंच या ठिकाणी आम्ही म्हणतो. नाही, मी त्यांचं स्टेटमेंट तरी त्या ठिकाणी ऐकलेलं नाही. पण एखाद्या व्यासपीठावर जात असताना ते जर व्यासपीठ महायुतीचं असेल तरी सुद्धा त्या तिथं जात असतील, म्हणजे आत्या सुप्रियाताई, तर त्याच्या मागे अजितदादांच्या प्रती असणारा आदर आणि हे जे लहान मुलं आहेत ज्याच्यामध्ये जय आणि पार्थ आहे त्यांच्या प्रती असणारा आत्या म्हणून प्रेम, याच्यामुळे त्या व्यासपीठावर चाललेल्या आहेत.